नमस्कार. मुंबई, महाराष्ट्र आणि देशातील प्रमुख 20 घडामोडी जाणून घेऊया फक्त 5 मिनिट. सुधाकर बडगुजर यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी. शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या निर्णयामुळे पक्षात अंतर्गत मतभेद उफाळले आहेत. नागपूर महापालिकेवर ठाकरे गटाचा जनआक्रोश मोर्चा. नागपूर शहरातील विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं संविधान चौकातून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई, कचऱ्याची समस्या, नगरविकास विभागाचा भोंगळ कारभाराविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. लाडकी बहीण योजना, 15 लाख महिलांना लाभ. राज्य सरकारची लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 15 लाख महिलांना आर्थिक मदत मिळाली आहे. या योजनेमुळे महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळाली असून ग्रामीण भागातही याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. पुण्यातील पावसामुळे वाहतूक विस्कळीत. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. सामान्य नागरिक त्रस्त. नाशिकमध्ये जलसंपत्ती प्रकल्पाची घोषणा. राज्य सरकारने नाशिकमध्ये नवीन जलसंपत्ती प्रकल्पाची घोषणा केली आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार असून उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे. संभाजीनगरमध्ये शिक्षण क्षेत्रात सुधारणा. संभाजीनगरमध्ये शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी नवीन योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत शाळांमध्ये डिजिटल शिक्षण साधनांची उपलब्धता वाढवण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये आरोग्य सेवांचा विस्तार. कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्य सेवांचा विस्तार करण्यासाठी नवीन आरोग्य केंद्राची स्थापना केली जाणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा सुलभपणे मिळणार आहेत. सोलापूरमध्ये उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रोत्साहन योजना. सोलापूर जिल्ह्यात उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी नवीन प्रोत्साहन योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लघु आणि मध्यम उद्योगांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. पंतप्रधान मोदींची परदेश दौऱ्यावरून परतफेड. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून भारतात परतले आहेत. या दौऱ्यात त्यांनी विविध देशांशी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर दिला आहे. कर्नाटकमध्ये नवीन कृषी घोषणा. कर्नाटक सरकारने नवीन कृषी धोरणांची घोषणा केली आहे. या धोरणाअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. उत्तर प्रदेशात महिला सक्षमीकरणासाठी नवीन योजना. उत्तर प्रदेश सरकारने महिला सक्षमीकरणासाठी नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. गुजरातमध्ये पर्यावरण संरक्षणासाठी नवीन उपक्रम. गुजरात सरकारने पर्यावरण संरक्षणासाठी नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण आणि जलसंवर्धन विशेष भर दिला जाणार आहे. राजस्थानमध्ये शिक्षण क्षेत्रात डिजिटल परिवर्तन. राजस्थान सरकारने शिक्षण क्षेत्रात डिजिटल परिवर्तनाची नवीन घोषणा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शाळांमध्ये स्मार्ट क्लासेस रूमची स्थापना केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना सगळं स्मार्ट बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेती व हवामान. महाराष्ट्र सरासरी 106% पावसाचा अंदाज. ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार यंदा महाराष्ट्रात सरासरी 106% पाऊस पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात अधिक पावसाची शक्यता. कृषी विभागाचा शेतकऱ्यांना इशारा. मान्सून रखडलाय. कृषी विभागाने शेतकऱ्यांना इशारा दिला आहे की मान्सून रखडल्यामुळे पेरणीसाठी थोडा वेळ थांबावे. पाऊस सुरू झाल्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला देण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना 53% महागाई भत्ता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना जून 2025 पासून मूळ वेतनावर 53% महागाई भत्ता देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनात वाढ. केंद्र सरकारने 1 मार्च 2000 पासून सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनात 8,000 रुपयापर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई भत्ता 42 वरून 56% पर्यंत वाढवण्यात आला आहे. नागपुरात सोन्याच्या दरात वाढ. नागपुरात 3 जून 2025 पर्यंत 24 कॅरेट सोन्याचा दर 97,640 10 ग्राम इतका होता. चांदीचा दर 97,661 प्रति किलो इतका नोंदवण्यात आला. IPL 2025 RCB विरुद्ध पंजाब सामन्यात RCBनं 18 वर्षानंतरची प्रतीक्षा संपवत ट्रॉफी जिंकली आहे. RCBचे फॅन खूप खुश आहेत. सात्विक चिराग जोडीची कमाल. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रंगकंडी आणि चिराग शेट्टी यांनी जागतिक चॅम्पियन जोडीला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या विजयामुळे भारतीय बॅडमिंटनमध्ये नवीन इतिहास घडला. मित्रांनो, अशाच रोज बातम्या ऐकण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.